वर्धा जिले के रोठा गांव में नाबालिग मासूम बच्ची के साथ हुई दरिंदगी और उसके बाद की गई निर्मम हत्या के विरोध में आज सामाजिक कार्यकर्ता महिलाओं ने जिला कलेक्टर कार्यालय पहुंचकर जोरदार प्रदर्शन किया। महिलाओं ने जिला कलेक्टर के माध्यम से महाराष्ट्र के मुख्यमंत्री को ज्ञापन सौंपते हुए मांग की कि इस जघन्य मामले की सुनवाई फास्ट ट्रैक कोर्ट में करवाई जाए और दोषियों को जल्द से जल्द कठोरतम सजा दी जाए। प्रदर्शनकारियों ने नरसापुर मामले की तरह आरोपियों को फांसी देने की भी मांग की ताकि भविष्य में कोई भी ऐसी हैवानियत करने की हिम्मत न करे। इस दौरान महिलाओं ने राज्य में महिला और बालिकाओं में बढ़ते अत्याचार पर गहरा रोष व्यक्त किया है और सरकार से अपराधियों के खिलाफ तत्काल एवं सख्त कार्रवाई की मांग की। प्रदर्शनकारियों का एक ही संदेश था, निर्दोष मासूम को हर हाल में न्याय मिलना चाहिए। हे सुरू केलं। आज आम्ही इथे सर्व महिला संघटना जिल्हाधिकारी मॅडमकडे आलेला आहोत। रोठ्याला जी घटना घडली अतिशय निंदनीय असा तो प्रकार होता आणि अशा घटना वारंवार आपल्या देशभरात सगळीकडे घडत आहे आणि या घटनेमुळे आज आमचं मानवी मन हे विचलित झालेलं आहे। अतिशय क्रूरतेने त्या मुलीचा निर्गुण असा हत्या करण्यात आलेली आहे आणि या हत्येचा निषेध म्हणून आज आम्ही सर्व सामाजिक संघटना इथे निवेदन द्यायला आलेलो आहोत। तसेच आरोपी हा मोकाट तर सुटलाच नाही पाहिजे, परंतु त्याला जन्मठेपसुद्धा नको, त्याला फाशीची सजा ही झाली पाहिजे आणि ते सुद्धा त्वरित त्याचा निर्णय लागला पाहिजे असे आमची महिला संघटनेची मागणी आहे आणि आमचं म्हणणं कलेक्टर मॅडमनी ऐकून घेतलं आणि त्यावर निश्चितच अंमलबजावणी करणार असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानते आणि पुढे सुद्धा अशा या घटना घडू नये यासाठी शासनाने कठोरात कठोर असे पावलं उचलायला पाहिजे। जागोजागी पोलीस चौकी लावलेली पाहिजे। जे गावं छोटे गाव आहे जिथे बस स्टॉप येतो, एसटीचा स्टॉप येतो आणि 2 किलोमीटर आतमध्ये तिथे गावांमध्ये मुलींना जावं लागतं, तिथे सुद्धा पोलिसांची चौकी लागायला पाहिजे किंवा आतमध्ये गावांमध्ये सुद्धा बस गेली पाहिजे असं मला यावेळी वाटतं आणि निश्चितच या घटनेचा ही निंदनीय हा जो प्रकार आहे याचा मी निषेध करते। माझ्या सर्व सहकारी महिला आणि सर्व महिला संघटना याचा तीव्रतेने निषेध करीत आहोत। धन्यवाद। नमस्कार। आज जी घटना आता जी रोठ्याची जी घटना घडलेली आहे ते अतिशय घाणेरडी आणि समाजाला लज्जास्पद असणारी घटना आहे। याला मी आणि माझ्या सर्व ज्या सहकारी महिला आहे ज्या सामाजिक क्षेत्रात काम करतात या आम्ही सर्व महिला यांना निषेध करतो आहे। वर्धा जिल्हा हा आमचा एकदम शांततेचा जिल्हा होता। आजपर्यंत अशा घटना कधीही घडलेल्या नाही आहे आणि एक मानवतेला एक शर्मनाक करणारी जी घटना घडलेली आहे पुढे या घटना घडू नये यासाठी आम्ही सर्व महिला एकत्रित येऊन आम्ही कलेक्टर मॅडमला भेटलेलो आहोत। आता त्यामध्ये आमची एवढीच मागणी आहे का जी घटना घडलेली आहे तो दोषी जो सापडलेला आहे त्यांनी ते मान्य पण केलेलं आहे की त्यांनी गुन्हा केलेला आहे, तर याच्यामध्ये त्यांनी जो काही गुन्हा केलेला आहे त्याच्यामध्ये लवकरात लवकर ते केस न्याय लागावी आणि दोषीलाही कठोरात कठोर कारवाई करून त्याला फाशीची शिक्षा व्हावी एवढीच आमची सर्वांची मागणी आहे। NTV 24 के लिए वर्धा से सतीश काड़े की रिपोर्ट।